पत्रकारितेमध्ये विश्वासार्हतेचा, निर्भीडपणाचा आणि जनतेच्या आवाजाचा कणा असलेला झी 24 तास ENBA अवॉर्डमध्ये पुन्हा एकदा तेजस्वीपणे उजळून निघालाय. प्रतिष्ठेच्या ENBA पुरस्कार सोहळ्यात यंदा झी 24 तासचा डंका पाहायला मिळाला. नवी दिल्ली इथं आयोजित एका भव्य सोहळ्यामध्ये झी 24 तासनं तब्बल 9 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलेलं आहे. झी 24 तासला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या भरघोस पसंतीवर या पुरस्काराच्या रूपातून शिक्कामोर्तब झालेला आहे. झी 24 तास तुमच्या समोर घेऊन आला. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. 50 जागांमध्ये दादा कसे मुख्यमंत्री माझी पद्धत फिरेल. तुम्ही काही बोला. कोण शिजवते कोणतरी असेल त्याच्यामध्ये. विश्वासार्हतेचं प्रतीक आणि निर्भीडपणा जपणारी वृत्तवाहिनी असा लौकिक झी 24 तासनं कमावलाय. झी 24 तासच्या जाज्वल्य बातमीदारीमुळेच मराठीतली पहिली 24 तास बातम्या देणारी वाहिनी जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. झी 24 तासच्या पत्रकारितेचा डंका दिल्लीतल्या राष्ट्रीय स्तरावरील ENBA अवॉर्ड्समध्ये पाहायला मिळाला. अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात झी 24 तासला 1-2 नव्हे तर तब्बल 9 पुरस्कार मिळाले. झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना न्यूज एडिटर इन चीफ ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. थेट सवाल थेट उत्तरांची परंपरा जपणाऱ्या टू द पॉइंट कार्यक्रमाला बेस्ट करंट अफेअर्स पुरस्कार, निर्भीड पत्रकारितेचं शिखर गाठणाऱ्या रोखठोकला बेस्ट अर्ली प्राईम शोचा पुरस्कार. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे नाशिकला म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी अशी ही ओळख आहे. वनवासात असताना प्रभू श्रीराम इथे होते नाशिकमध्ये. आणि दुसरी ओळख म्हणजे हे काळाराम मंदिर, प्राचीन असं काळाराम मंदिर आहे. ही शहराची ओळख आहे त्याच्या एका विशिष्ट आर्किटेक्चर शैलीमुळे सुद्धा. आणि तीर्थक्षेत्राशिवाय दुसरी ऐतिहासिक ओळख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे मंदिर प्रवेशासाठी केलेलं आंदोलन. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी फेमस आहे काळाराम मंदिर. पण नाशिकची धर्मनगरी म्हणून ओळख असताना काळाराम मंदिर मधल्या काळात एक पॉलिटिकल नरेटिव्हचा खूप मोठा भाग झाला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरात आले होते. त्यांनी इथे आरती केली, पूजा केली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आधी ज्या दिवशी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होत होता त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी इथे येऊन गंगा आरती केली, या मंदिराला भेट दिली, इथे त्यांनी आरती केली. हे फार सेंटरमध्ये राहिलं आहे. आणि कारण अर्थात त्याचा मुद्दा होता की राजकारण जसं सुरू होतं, राम मंदिर हा इलेक्शनचा मुद्दा होऊ शकतो काय. झी 24 तासच्या इतरही शोजचा बोलबाला ENBA अवॉर्ड्समध्ये पाहायला मिळाला. सखोल तपासणी आणि पार्श्वभूमी मांडणारा इनसाइड स्टोरीला बेस्ट अर्ली प्राईम टाइम शो, राजकीय विश्लेषणात अचूकता दाखवणारा AI एक्झिट पोल या कार्यक्रमाला बेस्ट न्यूज कव्हरेज पुरस्कार मिळाला. सकाळपासूनच जनतेला महत्त्वाच्या घडामोडींशी जोडून ठेवणाऱ्या आज काय विशेष या कार्यक्रमाला बेस्ट ब्रेकफास्ट शोचा पुरस्कार मिळाला. झी 24 तासवर रोज सकाळी 9 वाजता प्रसारित होणाऱ्या आज काय विशेष या विशेष बातमीपत्राला एक अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे बेस्ट ब्रेकफास्ट शो. आणि याचा मला खूप आनंद होतो आहे कारण हे झी 24 तासचं एक विशेष बातमीपत्र आहे जे सकाळी 9 वाजता दररोज प्रसारित होतं. आणि या बातमीपत्रामध्ये आम्ही आज दिवसभरामध्ये कुठल्या महत्त्वाच्या बातम्यांवर लक्ष असणार आहे ते सांगत असतो. काय नेमकी आज दिवसभराची बातम्यांची स्ट्रॅटेजी असेल यामधून आपल्या लक्षात येतं. आणि जे ऑफिसेसला कामासाठी बाहेर जाणारे लोक असतात त्यांच्यासाठी एक खूप चांगलं बातमीपत्र आम्ही एका अर्ध्या तासामध्ये अशा पद्धतीने प्रेझेंट करत असतो की त्यामध्ये 3 महत्त्वाच्या शहरामधल्या काही संक्षिप्त घडामोडी असतात. यामध्ये पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. आणि त्याचबरोबर एक वेगळा फॉर्मॅट खरं तर या बातमीपत्राचा आहे. त्याच्यामुळे हे बातमीपत्र दिवसभरासाठी एक दिशा देणारं असं बातमीपत्र असतं. यासाठी आमची झी 24 तासची सगळीच टीम खरं तर खूप मेहनत करत असते. यामध्ये इनपुट आहे, आउटपुट आहे. आमची PCRची टीम विशेष म्हणजे कारण 3 विंडोजचं हे बातमीपत्र आहे ज्याच्यामध्ये आमच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि विविध रिपोर्टर्स जे आमच्याबरोबर लाईव्ह जोडले जात असतात त्या सगळ्याचं प्रेझेंटेशन असतं. त्यामुळे खूप मेहनत खरं तर या बातमीपत्रासाठी आम्ही करत असतो कारण ते दिवसभरासाठी एक दिशा देणारं बातमीपत्र असतं. आणि अशा या बातमीपत्रासाठी हे अवॉर्ड मिळत असल्याबद्दल मला मनापासून आनंद होतोय. महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारी सोहळ्यावरील आनंद वारी या कार्यक्रमासाठी श्रीकांत घुले यांना बेस्ट अँकर पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या आषाढी वारीचा प्रवास श्रीकांत यांनी आनंदवारी या सोहळ्यातून टिपला.
पंढरपूरची आषाढी वारी हे प्रत्येकानं एकदा करायलाच पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण ते 18 ते 20 दिवस जी मी वारी कव्हर केली ते दिवस अक्षरशः मंतरलेले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेला वारकरी पायी चालत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतो. कुठलीच आशा नाही आहे, अपेक्षा नाही आहे, पांडुरंगाचं दर्शन होईल की नाही याचीही चिंता नाही आहे. फक्त पंढरपुरापर्यंत पायी चालत जायचं आहे आणि चालत जायचं आहे, आपलं कर्म करत राहायचं आहे. हा इतका मोठा संदेश या वारीनं आपल्याला दिला जातो आणि वारीमधनं मिळतो. मला हा सगळा सुखद अनुभव घेता आला आणि झी 24 ताससाठी मी जी पंढरपूरची वारी कव्हर केली त्याच वारीला आज ENBAच्या माध्यमातून बेस्ट अँकरचा पुरस्कार आनंदवारी या माझ्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. त्याचा मला निश्चितच प्रचंड असा आनंद आहे, अभिमान आहे आणि ज्या पद्धतीचं कौतुक प्रेक्षकांनी देखील आमच्या या कार्यक्रमाचं केलं त्याचा देखील मनोमन आनंद आहे. अर्थात झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर यांनी मला ही संधी दिली आणि त्यानंतरच मी हे सगळं कव्हर करू शकलो आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचा मला प्रचंड आनंद होतो. झी 24 तासनं निवडणूक काळात अनेक वेगवेगळे दर्जेदार कार्यक्रम सादर केले. निवडणुकीच्या काळात लोकमनाचा कानोसा घेणारे, समाजमन टिपणारे हे कार्यक्रम होते. निवडणूक काळातल्या या कार्यक्रमांना महाराष्ट्राच्या जनतेच्या पसंतीची पोचपावती या निमित्ताने मिळाली. लोकशाहीचा थेट आवाज टिपणाऱ्या जाहीर सभा या कार्यक्रमाला बेस्ट लेट प्राईम टाइम शोचा पुरस्कार मिळाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील मनश्री पाठक यांच्या निवडणूक यात्रा या कार्यक्रमाला बेस्ट इन डेप्थ सिरीज पुरस्कार. विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून कव्हर केलेली निवडणूक यात्रा हा माझ्यासाठी पत्रकार म्हणून एक समृद्ध करणारा अनुभव होता. कारण या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरता तर आलंच, मात्र महाराष्ट्र जवळून समजून घेता आला. अगदी खेडोपाडी जाऊन, गावागावात जाऊन निवडणुकीच्या काळातला माहोल नेमका कसा असतो, लोकांमधल्या राजकीय जाणीवा म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजून घेता आलं, हे आम्हाला अनुभवता आलं. अंडरकरंट या शब्दाचा अर्थ निवडणुकीच्या दृष्टीने कसा लागू शकतो हे सुद्धा आम्ही यातूनच अनुभवलं. अर्थातच निवडणूक यात्रा कव्हर करण्याची ही संधी आम्हाला दिली ती म्हणजे झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी. आणि झी 24 तासने कव्हर केलेली ही निवडणूक यात्रा अतिशय महत्त्वाची ठरली आणि त्याचीच राष्ट्रीय पातळीवर आता दखल घेतली गेली आहे. ENBA अवॉर्ड ही त्याचीच एक पोचपावती आहे. जनसेवेचा, निर्भीड पत्रकारितेचा वसा झी 24 तासनं घेतलाय. त्यामुळंच माध्यमांच्या कोंडाळ्यात झी 24 तासची पत्रकारिता सर्वात वेगळी आणि ठळकपणे दिसते. सामान्यांचा आवाज झालेल्या झी 24 तासचा सन्मान हा महाराष्ट्रातील सर्व मराठी जनांचा सन्मान म्हणून आम्ही त्याचा नम्रपणे स्वीकार करतो.